आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। मार्कचं शुभवर्तमान अध्याय 10 वचन 33 आणि 34 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। पहा, आपण वर यरुशलेमेस जात आहोत, तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल। ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील आणि 3 दिवसांनी तो पुन्हा उठेल। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वतःविषयी सांगत आहे, त्याच्या मरणाविषयी, दुःख सहनाविषयी आणि मरणानंतर पुढे काय होणार हे तो स्वतः सांगत आहे। आता आपण यरुशलेमेस जात आहोत, तो शिष्यांना सांगतोय, आता आपण चाललो तिकडे माझ्या बरोबर काय घडणार आहे। मुख्य याजक, अधिकारी यांच्या हातात मला धरून दिलं जाईल, ते मला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, माझी चेष्टा होईल, माझ्यावर थुंकलं जाईल, मला फटके मारले जातील, माझा जीव घेतला जाईल आणि 3 दिवसांनी मी पुन्हा उठेन। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त जगातला असा एकमेव मनुष्य ज्याने स्वतःविषयी एवढी स्पष्ट भविष्यवाणी केली। तो आता जाणार तिकडे, त्याच्या बाबतीत काय घडणार हे पुढचं सगळं त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं आणि येशूने त्याच्या दुःख सहनाची, मरणाची आणि पुनरुत्थानाची, म्हणजे मरणातून पुन्हा जिवंत होण्याची ही जी भविष्यवाणी आहे ती एकदा नाही अनेक वेळा शिष्यांच्या समोर केली। त्याने अनेक वेळा शिष्यांना सांगितलं की मनुष्याचा पुत्र म्हणजे तो स्वतः पापी लोकांच्या हातात धरून दिला जाणार आहे, पापी लोकांकडून त्याचा छळ होणार आहे, त्याची चेष्टा होणार आहे, पापी लोक त्याचा जीव घेणार आहेत, तो मरणार आणि मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होणार। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। खरं म्हणजे जेव्हा येशू त्याच्या शिष्यांना हे सांगत होता, त्यांच्या समोर ही भविष्यवाणी करत होता, तेव्हा शिष्यांना नीट काही कळत नव्हतं, कारण येशूचे शब्द त्यांनी अगोदर कधी ऐकले नव्हते। अशा रीतीचे माणूस मरणार आणि पुन्हा उठणार म्हणजे नक्की काय? येशू जे बोलतोय हे त्या घडीला त्यांना नीट समजलं नाही, परंतु प्रत्यक्षात वेळेनुसार जेव्हा ते घडत गेलं, तो क्रूसावर मेला,
त्याला कबरेत ठेवलं आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. त्याने शिष्यांना दर्शनं दिली. तेव्हा शिष्यांना समजलं की ह्या सगळ्या गोष्टी प्रभूने आम्हाला अगोदरच सांगून ठेवल्या होत्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त जगातला असा एकमेव मनुष्य ज्याने आपल्याविषयी एवढ्या स्पष्ट भविष्यवाणी केल्या. आपल्याला तर पुढचा क्षण माहीत नाहीये. आज संध्याकाळपर्यंत आपण जिवंत आहोत की नाही हे आपल्याला माहीत नाहीये. उद्याचा दिवस आपल्याला माहीत नाहीये. हा आपल्यामध्ये म्हणजे माणसामध्ये आणि देवामध्ये फरक आहे. येशू माणसासारखा दिसत होता, माणूस बनून जगात आला होता, पण तो माणूस नव्हता, तो स्वतः जिवंत परमेश्वर होता. तो देव होता. देव मानव बनला, त्याने मानवामध्ये वस्ती केली. देव माणूस बनला, तो माणसासारखा दिसत होता, म्हणून खूप लोकांना समजलं नाही की हा देव आहे. लोक त्याच्याकडे सामान्य नजरेने बघत होते, परंतु तो माणसामध्ये आलेला, माणसाच्या रूपातला देव होता. माणूस आणि देव याच्यामध्ये केवढा मोठा फरक आहे हे येशूच्या जीवनाकडे पाहिल्यावर समजतं. त्याने त्याच्या पुढच्या आयुष्याविषयी सगळं अगोदर शिष्यांना सांगून ठेवलं. हालेलुया. त्याला धरलं गेलं, त्याचा छळ झाला, त्याची चेष्टा झाली, त्याला फटके मारण्यात आले, त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, त्याला क्रूसावर खिळून मारण्यात आलं. तो क्रूसावर मेला. मेल्यानंतर त्याच्या शिष्यांनी त्याचं प्रेत क्रूसावरून खाली उतरवलं आणि एका रिकाम्या कबरेमध्ये नेऊन ठेवलं. त्या कबरेच्या दरवाजावर भली मोठी धोंड ठेवण्यात आली, मोठाला दगड. आणि नुसता दगड नाही तर तिथे पहारा करण्यासाठी शिपाई ठेवण्यात आले. कारण अनेकांना माहिती होतं, येशू जिवंत असताना बोलला होता की मी मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी उठणार आहे. म्हणून ज्यांनी धरलं, ज्यांनी छळ केला आणि ज्यांनी येशूला मारलं त्यांना भीती वाटत होती. म्हणून त्यांनी कबरेच्या दरवाजाजवळ शिपाई देखभाल करण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी ठेवले होते. पण जे व्हायचं तेच झालं. 3 दिवस येशूचं शरीर त्या कबरेमध्ये राहिलं आणि तिसऱ्या दिवशी आकाशातून देवदूत उतरला. त्याने तो दगड, एवढी मोठी धोंड बाजूला केली, तो स्वतः तिच्यावर बसला आणि आतमध्ये येशू ख्रिस्त जिवंत झाला. हालेलुया, हालेलुया. जसं तो बोलला अगदी तसंच्या तसं घडलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला पुढचा क्षण माहीत नाहीये, उद्याचा दिवस माहीत नाहीये. आमच्यामध्ये आणि देवामध्ये केवढा मोठा अंतर आहे, केवढा मोठा फरक आहे. माणूस किती उड्या मारतो आणि किती गर्वाने वागतो. गर्व, मिजाज, अहंकार जवळजवळ सगळ्यांमध्ये असते. म्हणून आपल्याला कुणी थोडंसं जरी काही वाईट बोललं तरी सहन होत नाही. मला बोलला, माझ्याबद्दल बोलला, मी कशाला ऐकून घेऊ, मी कशाला सहन करू. मला बोलणारा कोण? प्रत्येक माणसामध्ये अहंकार आहे, गर्व आहे, पण आम्ही किती दुबळे आहोत आणि किती कमकुवत अशक्त आहोत हे आम्हाला माहीत नाही. पुढचा क्षण आम्ही सांगू शकत नाही. येशू म्हणाला, चिंता करून आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे? कोणामध्ये ताकद आहे? जे बोलतात ना, मला बोलला, मी सोडणार नाही त्याला. मला बोलणारा कोण? मी कोण आहे ओळखलं नाही, मी सोडणार नाही त्याला, बघून घेईन. अहंकाराने वागणारे, गर्वाने वागणारे, तुम्हाला येशू सांगतोय, तुम्ही स्वतःचं आयुष्य हातभर तरी वाढवू शकता काय? हातभर तरी. रस्त्याने जाताना अचानक अपघात झाला, संपून गेलात, वाचवाल स्वतःला? घरामध्ये आरामात बसलेला आहात, अचानक पक्षघाताचा झटका आला, वाचवू शकता स्वतःला? आरामात अंथरुणावरती झोपत आहात आणि अचानक हृदयविकाराचा झटका आला, वाचवू शकता स्वतःला? माणसाचं जीवन काय आहे? म्हणून बायबलमध्ये म्हटलेलं आहे की माणूस उगाच आपल्या जिभेने धामधूम करतो,
उगाच मोठाल्या गोष्टी करतो, उगाच मोठाल्या गोष्टीविषयी बोलत राहतो, पण त्याला कळत नाही मी शेवटी माती आहे आणि माझं जीवन क्षणभंगूर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूने त्याच्या मरणाविषयी, दुःख सहनाविषयी आणि मरणातून जिवंत होण्याविषयी अगोदरच सांगून ठेवलं होतं. त्याला धरलं गेलं, त्याची चेष्टा झाली, त्याच्यावर थुंकण्यात आलं, त्याला मारण्यात आलं, तो क्रूसावर मेला आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हे सगळं जे येशूच्या बाबतीत घडलं ते घडण्यासाठीच तो या जगात आलेला होता. किती लोक म्हणतात की तो जर देवाचा पुत्र होता, तो जर देव होता, तर तो स्वतःला वाचवू शकला नाही का? त्याला जर सगळं माहिती होतं की मी आता वर यरुशलेमेत गेल्यानंतर मला धरलं जाणार आहे आणि असं असं सगळं माझ्या बाबतीत घडणार आहे, हे जर त्याला अगोदर माहिती होतं तर तो स्वतःला यापासून वाचवू शकत नव्हता का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो स्वतःला वाचवण्यासाठी आलाच नव्हता, तर हे सगळं दुःख भोगून आपल्यासाठी क्रूसावर बलिदान करण्यासाठी आणि आपल्यासाठीच मरणावर विजय मिळवून पुन्हा उठायला तो स्वर्गातून पृथ्वीवर आला होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याने हे दुःख आपल्यासाठी सोसलं. ही थट्टा, ही मस्करी, चेष्टा, थुंकी त्याने आपल्यासाठी सहन केली. हा मार त्याने आपल्यासाठी सोसला, हे फटके त्याने आपल्यासाठी सोसले, हे सगळं दुःख त्याने आपल्यासाठी सोसलं, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि या जगातल्या प्रत्येक माणसासाठी. कारण बायबल आपल्याला शिकवतं की आपण सगळे पापी आहोत. आपल्यापैकी एकही असा नाहीये जो पाप करत नाही, जो पवित्र आहे, जो निष्पाप आहे, जो निष्कलंक आहे. जगात असा एकही माणूस नाहीये जो पवित्र आहे. आपल्याला पापातून वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त माणूस बनून या जगात आला आणि आपल्याला पापातून वाचवण्यासाठी आपल्या पापांची सगळी शिक्षा प्रभू येशूने स्वतःवर घेतली. त्याने काही अपराध केला नव्हता, कोणताही गुन्हा केला नव्हता, त्याने काही वाईट केलं नव्हतं. त्याने जे केलं सगळं चांगलं केलं. येशूचं आयुष्य फार थोडं होतं, 33.5 वर्षे फक्त तो जगला. पण या काळात त्याने कोणाचं नुकसान केलं नाही, कुणाचं वाईट केलं नाही, भलं केलं, भलं केलं आणि फक्त भलं करत होता तो. त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, मुक्यांना बोलतं केलं, लंगड्याला चालतं केलं, मेलेल्याला जिवंत केलं, रडणाऱ्याचे अश्रू पुसले, भुकेल्याला जेवण दिलं. जे काही केलं सगळं चांगलं केलं. त्याचं हे दुःख सहन त्याच्या पापांची किंवा गुन्ह्याची शिक्षा नव्हती, तर आपल्या पापांची शिक्षा होती. आपल्यासाठी हे सगळं दुःख त्याने सहन केलं, अशासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पापी माणसाला पापांची क्षमा मिळावी आणि प्रत्येक पाप्यासाठी स्वर्गाचा दरवाजा उघडला जावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं. कशासाठी? काय केलं होतं त्याने की त्याच्या तोंडावर थुंकलं गेलं? त्याची चेष्टा करण्यात आली. कशासाठी? का म्हणून येशूची चेष्टा करण्यात आली? मनुष्याच्या पुत्राला धरलं जाईल, परराष्ट्रीयाच्या स्वाधीन केलं जाईल. पिलाताचे स्वाधीन करण्यात आलं त्याला. पिलात हा परराष्ट्रीय होता, इस्रायली नव्हता. आणि पिलाताला येशूचा न्याय करायची वेळ आली. येशू जो देवपुत्र आणि देवाच्या निवडलेल्या लोकात त्याने जन्म घेतलेला होता, त्याला पिलाताच्या स्वाधीन करण्यात आलं आणि पिलाताने येशूचा न्याय निवाडा केला. मला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, माझी चेष्टा होईल, माझ्यावर थुंकलं जाईल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही सगळी तुमच्या, माझ्या आणि या जगातल्या लोकांच्या पापांची शिक्षा आहे. आपण तोंडाने शिव्या देतो ना, किती पटकन शिव्या देतो. आपल्याला शिव्या देताना काहीच वाईट वाटत नाही. किती लोकांना शिव्या द्यायची सवय जडलेली असते, म्हणजे त्यात त्यांना चुकीचं काहीच वाटत नाही. प्रत्येक वाक्यासरशी ते शिव्या देतात. पण तुम्ही शिव्या दिल्या
त्याची शिक्षा येशूने स्वतःवर घेतली आणि म्हणून त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं. तुम्ही तुमच्या मुखाने दुसऱ्यांना शाप देता, दुसऱ्यांची निंदा करता, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलता, म्हणून त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं. ती थुंकी त्याने अशासाठी सहन केली की तुम्हाला तुमच्या शिव्या देण्याचं पाप असो, निंदा करण्याचं पाप असो, दुसऱ्यांबद्दल वाईट अपशब्द बोलण्याचं पाप असो, या पापांची तुम्हाला क्षमा मिळावी. हालेलुया, 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 हालेलुया. त्याने आमची शिक्षा घेतली, आमच्यासाठी त्याची चेष्टा झाली, आमच्यासाठी त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, आमच्यासाठी त्याला फटक्यांचा मार देण्यात आला, आमच्यासाठी त्याच्या खांद्यावर क्रूसाचा भार देण्यात आला, आमच्यासाठी त्याला वस्त्रहीन करण्यात आलं, आमच्यासाठी त्याच्या दोन्ही हाताला आणि पायाला खिळे मारून त्याचं शरीर क्रूसाला टांगवलं गेलं. जेव्हा तो क्रूसावर तडफडत होता, प्रचंड वेदना भोगत होता, त्याच्या पूर्ण शरीरातून रक्ताच्या धारा वाहत होत्या, तेव्हा तो म्हणाला, मला पाणी हवं आहे. त्याने क्रूसावरून पाणी मागितलं, तिथे त्याला एक थेंब पाणी सुद्धा कोणी दिलं नाही. मला पाणी पाहिजे असं जेव्हा तो बोलला, तेव्हा त्याला आम देण्यात आली. इथपर्यंत त्याची चेष्टा झाली. तो क्रूसावर तडफडतोय, रक्त बंबाळ झालेला आहे, वेदनाचा कळस शरीरामध्ये झालेला आहे, आणि अशा वेळेला तो पाणी मागतोय, तर त्याची तेव्हाही चेष्टा करण्यात आली आणि त्याला आम दिली गेली. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यापैकी कोणी डायबिटीसच्या वेदना भोगल्या असतील, कोणी कॅन्सरच्या वेदना भोगल्या असतील, अनेक आजाराच्या वेदना तुम्ही भोगल्या असतील, पण जेवढ्या वेदना आपण भोगल्या त्याच्या कितीतरी अधिक पटीने येशू ख्रिस्त क्रूसावर तडफडत असताना वेदना भोगत होता. कारण तो संपूर्ण मानवजातीच्या पापांची शिक्षा भोगत होता. तो आपल्यासाठी या स्थितीमध्ये राहिला, तो आपल्यासाठी या स्थितीतून गेला आणि आपल्यासाठी तो क्रूसावर मरण पावला, अशासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपली सगळी पापं पुसली जावीत. पापाचे जेवढे डाग आपल्या आत्म्यावर लागलेले आहेत, ते सगळे डाग येशूच्या रक्ताने धुतले जावेत. आपला आत्मा शुभ्र बनावा, नीतिमान बनावा, स्वच्छ बनावा, आणि हा शुभ्र बनलेला आत्मा मेल्यानंतर स्वर्गात पोहोचावा. हालेलुया, हालेलुया. तडफडत तडफडत प्रभू येशूने क्रूसावर प्राण सोडला. तो मेला, परंतु माणूस मेल्यावर आपण त्याला मेला असं म्हणतो. येशूच्या बाबतीत बायबल म्हणतं की त्याने मरण सोसलं, कारण तो कायमचा मरणाच्या स्थितीत राहिला नाही. आजाराला आपण सोसणं म्हणतो, मरणाला कोणी सोसणं बोलत नाही. मी डायबिटीस सोसला, मी ही कंबरदुखी सोसली, मी ही डोकेदुखी सोसली, आम्ही म्हणतो आजार सोसला. पण एखादा मेला तर आम्ही बोलत नाही की याने मरण सोसलं, कारण तो मेला म्हणजे संपला, त्याने सोसलं असं आपण बोलत नाही. येशूच्या बाबतीत बायबल म्हणतं की त्याने मरण सोसलं, कारण तो मरणाच्या अवस्थेत कायमचा राहिला नाही, मरणातून तो पार गेला. तो मेला अशासाठी मेला की मरण ही माणसाच्या पापाची सगळ्यात मोठी शिक्षा आहे. सगळ्यात मोठी शिक्षा. तुम्ही आणि मी, आपण सगळे पापी आहोत. जगातला प्रत्येक मनुष्य पापी आहे. पापामुळे आजार येतात, पापामुळे दुःख येतात, पापामुळे माणसाचं जीवन शापाने भरून जातं आणि पापामुळे शेवटी माणूस मरतो. हा जो मृत्यूचा शाप आहे, हा सुद्धा आपल्या जीवनावरून नाहीसा व्हावा म्हणून येशू ख्रिस्त मेला. 3 दिवस मरणाच्या अवस्थेत राहिला, 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, अशासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक मनुष्य मेल्यानंतर पुन्हा जिवंत व्हावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याने सगळे शाप नाहीसे केले आणि शेवटी मरणाचा शाप देखील नाहीसा केला. किती लोक म्हणतात की आम्ही खूप पैसा मिळवतो, पण आमचा पगार कुठे जातो हे आमच्या लक्षात येत नाही. पगार किती? 15,000. महिन्याला 15,000तून उरतात किती? काहीच नाही.
उरतात कशाला? महिना भरायच्या आत पगार संपून जातो. पैसे कुठे जातात? 5,000 रुपये दर महिन्याला डॉक्टरकडे जातात. अजून काही पैसे कोर्टात केस सुरू आहे तिकडे जातात. अजून काही पैसे भक्ताकडे जायला लागते तिकडे जातात. थोडे पैसे इथे, थोडे पैसे तिथे, थोडे पैसे तिथे, आणि बाकीचे कुठे जातात ते कळत नाही. पगार आहे 15,000, परंतु हातात काहीच उरत नाही. नोकरी किती वर्षाची झाली? 25 वर्षे. छान, 25 वर्षे नोकरी केली, आता हातात काय आहे? काहीच नाही. 25 वर्ष नोकरी केली आणि हातात काहीच नाहीये. बायबलमध्ये वचन आहे, मजूर मजुरीने पैसा मिळवतो आणि जणू काही भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. अशा पिशवीत आम्ही टाकतो जी अगोदरच खालून फाटलेली आहे. खालून सगळं गळून जातं. जेवढे आम्ही पैसे टाकतो पडून जातात. ती पिशवी कधीच भरत नाही. 25 वर्ष नोकरी केली आणि बचत काय विचारलं तर काहीच नाहीये. का अशी अवस्था आहे? माणसाची जीवन शापित झालेली आहेत. शापित. आणि असेच लोक जेव्हा प्रार्थनेला येतात, प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, तेव्हा मग साक्ष देतात, पूर्वी आम्हाला महिन्याच्या 20 तारखेपर्यंत सुद्धा पगार पुरत नव्हता, आता महिना भरून गेला तरी पैसे संपत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय झालं? हा शाप जो त्याच्या जीवनावर होता येशूने काढून टाकला. पण आजही जगात लोक ओरडत आहेत, पगार पुरत नाही. ज्याला 15,000 पगार आहे तो पण म्हणतो पगार पुरत नाही. ज्याला 50,000 पगार आहे तो पण म्हणतो पगार पुरत नाही. कारण सगळ्यांचा पगार फाटलेल्या पिशवीमध्ये जातो. देवाच्या वचनात म्हटल्याप्रमाणे भोग पडलेल्या पिशवीत पगार जातो. सगळे खालून गळून जातात, हातात काहीच उरत नाही. शाप, शाप आणि शाप. एखादा माणूस दारूच्या व्यसनामध्ये असतो, दिवसभर काम करतो, हातात जेवढे पैसे येतात सगळे दारूमध्ये संपून टाकतो. किती दिवस? वर्षानुवर्षे सुरू राहते. त्याला बायको दिसत नाही, मुलं दिसत नाहीत. बायकोसाठी, मुलासाठी मला काही करायचं आहे याचं भान सुद्धा त्याला राहत नाही. हातात पैसे आले की दारूमध्ये संपून टाकायचे, हातात पैसे आले की उधळून टाकायचे. घरी बायको वाट बघते, मुलं वाट बघतात. त्यांच्यासाठी हा काहीच नेऊ शकत नाही, कारण वर्षानुवर्षे दारूमध्ये बुडून गेलेला असतो. काही दिवसापूर्वी एका माणसाने ते साक्ष दिली होती, ज्याला दारूच्या व्यसनातून मुक्ती मिळाली. त्याने साक्षीमध्ये असं सांगितलं की मी व्यसनाच्या एवढ्या आहारी गेलो होतो की मी माझ्या बायकोला असंही सांगितलं होतं, मी तुला सोडेन पण दारू कधीच सोडणार नाही. तुला सोडेन पण दारू कधीच सोडणार नाही. असला माणूस भानावर आहे का? शुद्धीवर आहे? तो बेशुद्ध आहे. त्याचं भान हरपलेलं आहे. सैतानाने त्याला आंधळ केलेलं आहे. पण असले लोक जेव्हा इथे प्रार्थनेला येतात तेव्हा त्यांच्या आत्म्याचे डोळे खाडकन उघडतात. त्यांना पकडलेला अशुद्ध आत्मा निघून जातो. त्यांच्या जीवनावर असलेला शाप येशू काढून टाकतो आणि जीवनात देवाचे आशीर्वाद येतात. आशीर्वाद. पण हे आशीर्वाद येण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. हे आशीर्वाद आपोआप मिळालेले नाहीयेत, कुणीतरी किंमत मोजलेली आहे आणि ती किंमत 2000 वर्षांपूर्वी प्रभू येशूने मोजलेली आहे. तुमचा डायबिटीस बरा झाला, कॅन्सर बरा झाला, HIV बरा झाला, दमा बरा झाला, तुमच्या घरातली भांडणं मिटली, तुमच्या घरामध्ये शांती आली, तुमच्या घरात आशीर्वाद आले. हे सगळं आपोआप घडत नाहीये, कारण आपण सगळे पापी आहोत. पापामुळे आपण सैतानाचे गुलाम बनतो आणि अहोरात्र सैतानाचंच ऐकणं आपल्याला आवडतं. एक मुलगा घरातून शाळेत जायला निघतो तेव्हा आईला सांगतो मी शाळेत चाललो. आई बिचारी सकाळी लवकर उठते, मुलासाठी डबा बनवते, मुलगा बॅगेमध्ये डबा टाकतो, शाळेत निघून जातो. म्हणजे घरी सांगतो शाळेत चाललो. शाळेत जायच्या अगोदर रस्त्यात मित्र भेटतात आणि मित्र म्हणतात चल आपण जरा समुद्रावर फिरायला जाऊ. आईला कसं कळेल? शाळा सुटायच्या वेळेला परत घरी येऊ. आईला कधी कळू शकत नाही. तो मित्राबरोबर जिकडे तिकडे फिरतो. शाळा सुटायचं टाइम झालं की घरी परत येतो.
आईला वाटतं आणि बाबांना वाटतं आमचा मुलगा बिचारा किती प्रामाणिकपणे शाळेत जातो. दिवसेंदिवस सुरू राहते. आई त्याला समजावते, बाबा समजावतात. आई वडिलांचे शब्द त्यांना बरोबर वाटत नाहीत, मित्राचे शब्द बरोबर वाटतात. काय रोज रोज अभ्यास करायचा, कशाला जायचं शाळेमध्ये, आज इकडे फिरू उद्या तिकडे फिरू, आज हा सिनेमा बघायला जाऊ उद्या तो सिनेमा बघायला जाऊ. त्याला मित्र स्वतःचं भलं बघणारा व्यक्ती वाटतो. आणि आई वडील जे रात्रंदिवस मेहनत करतात त्याच्यासाठी आणि त्याला समजावतात, ते आई वडील त्याला भलं बघणारे आहेत, हितचिंतक आहेत असं कधी वाटत नाही. अगदी त्याप्रमाणे माणसाची अवस्था आहे. देव आपल्याला सांगतो, बघ असं करू नका, या रस्त्याने जाऊ नको, पुढे खड्डा आहे. सैतान म्हणतो जा, देवाचं नको ऐकू, तो काय तुझं भलं थोडी बघतो. आम्ही कोणाचं ऐकतो? सैतानाचं. देव सांगतो या रस्त्याने जाऊ नको, बघ पुढे खड्डा आहे. सैतान म्हणतो माझा ऐक, चल पुढे, मस्त रस्ता आहे, दोन्ही बाजूला झाडं आहेत, किती सुंदर रस्ता आहे, चल पुढे. पुढे जातो 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 आणि खड्ड्यात पडलो की वर देवालाच दोष देतो, देवा तू असा कसा. देवाचं आम्ही ऐकत नाही, सैतानाचंच ऐकतो, म्हणजे आम्ही पाप करतो. सैतानाचं ऐकणं आम्हाला आवडतं आणि या पापामुळे आमचे जीवन शापित होतात. परंतु प्रभू येशू या जगात आला, त्याने आमच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. आणि जेव्हा आम्ही त्याच्याकडे येतो, रडून पापांची क्षमा मागतो, तेव्हा तो आमच्यावर त्याची अनंत दया करतो. आणि या त्याच्या अनंत दयेने तो आमची सगळी पापं पुसून टाकतो. म्हणून दारूचं व्यसन सुटतं, डायबेटीस निघून जातो, दमा निघून जातो, HIV बरा होतो, घरातली भांडणं थांबतात आणि जीवनामध्ये आशीर्वाद येतात. हालेलुया. तो क्रुसावर मेला, त्याने किंमत मोजली. तुम्ही दारू पिली वर्षानुवर्षे, बायकोला मारलं, मुलांना मारलं, अनेकांना शिव्या शाप दिल्या, ही सगळी शिक्षा येशूने क्रुसावर घेतलेली आहे. आपली पाप, आपले गुन्हे, आपण जे काही वाईट केलं आणि सैतानाचं ऐकलं, ती सगळी शिक्षा येशूने घेतली, त्याने किंमत मोजली. म्हणून आत्ता अगदी सहजपणे आपल्याला पापांची क्षमा मिळते आणि अगदी सहजपणे स्वर्गातले देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो तडफडला, त्याने वेदना भोगल्या, तो मेला आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, अशासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस मेल्यानंतर जिवंत व्हावा आणि आत्म्यामध्ये सदा सर्व काळ स्वर्गात जिवंत राहावा. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशू म्हणाला की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मरणार नाही, त्याला मरणाचा अनुभव येणार नाही. काही लोक म्हणतात की जर येशूने सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवणारा मरणार नाही, तर मग येशूवर विश्वास ठेवणारे मरतात कसे? येशूचं स्पष्ट वचन आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणारे मरणार नाहीत. पण आम्ही बघतोय की येशूवर विश्वास ठेवणारे मरत आहेत. खरं म्हणजे ते मरत नाहीत, ते इथून सुटून अनंतकाळच्या जीवनामध्ये प्रवेश करतात. हालेलुया, हालेलुया. हे देहातलं मरण आहे, शरीराने मरण आवश्यक आहे. शरीर देवाने मातीतून घडवलेलं आहे, त्याची माती झालीच पाहिजे. ते जर मातीत गेलं नाही तर आपण अनंतकाळ जगणार कसे? हे असलं शरीर घेऊन अनंतकाळ आपण काय राहणार? या शरीरामध्ये सतत आजार येतात. हे शरीर एकसारखं थकून जातं आणि हे शरीर दिवसेंदिवस म्हातारपणाकडे झुकत जातं. शरीराला सुरकुत्या येतात. तुम्ही कितीही तरुण असाल, कितीही देखणे असाल, सुंदर असाल, तरी या शरीराला सुरकुत्या पडणार. तुमचे केस एकतर सगळे गळून जातील, नाहीतर सफेद होतील. दात पडून जातील, गाल आत जातील. आता तुम्ही कडक उभे आहात, नंतर पाठीतून वाकाल. या शरीरात अनंत काळ आपण कसे जगणार? हे शरीर मातीचं आहे, हे मातीत गेलं पाहिजे. हे जेव्हा मातीत जाईल तेव्हा मला स्वर्गातलं गौरवी शरीर प्राप्त होईल. गौरवी शरीर.
हे शरीर मरायला पाहिजे. हे शरीर जेव्हा मरतं तेव्हा आपला खरा फायदा होतो, कारण या शरीरातून आपल्या आत्म्याला सुटका मिळते, आत्मा बाहेर पडतो आणि तेव्हाच तो अनंत काळच्या जीवनामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये प्रवेश करतो. हालेलुया. येशू मेला आणि मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, अशासाठी की जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवून मरतील ते सगळे आत्म्यामध्ये जिवंत होतील. ते सगळे आत्म्यामध्ये जिवंत होतील आणि त्यांना स्वर्गातलं गौरवी शरीर प्राप्त होईल. गौरवी शरीर जे पुन्हा थकणार नाही, ज्या शरीरात आजार येणार नाहीत, जे शरीर पुन्हा अस्वस्थ होणार नाही. गौरवी शरीर. आम्ही देवदूतांविषयी ऐकलेलं आहे, बायबलमध्ये आम्ही देवदूतांविषयी वाचतो, परंतु देवदूतांना आम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. या देवदूतांकडे स्वर्गातलं गौरवी शरीर आहे, म्हणून ते क्षणात पृथ्वीवर असतात, क्षणात स्वर्गात असतात. त्यांच्याकडे गौरवी शरीर आहे. आपलं शरीर एक थकलेलं, नश्वर आणि शापित शरीर आहे. किती लोकांना इथून तिथे चालायचा पण कंटाळा येतो. इथून तिथे जायचं म्हटलं तरी कंटाळा. जरा मला पाणी आणून दे, जरा मला चहा आणून दे. का? हे शरीरच आमचं असं आहे, हे सारखं थकतं. पण देवदूतांकडे स्वर्गातली गौरवी शरीर आहेत. ते एका क्षणात पृथ्वीवर असतात, एका क्षणात स्वर्गात असतात. आणि जेवढे येशूवर विश्वास ठेवून मरतील त्यांची ही शरीरं मातीत जातील आणि त्या सगळ्यांना स्वर्गातली गौरवी शरीरं प्राप्त होतील. गौरवी शरीरं. आज तुम्ही म्हणत असाल की मला अजून थोडं गोरं व्हायचं होतं, अजून थोडं उंच व्हायचं होतं, मी खूपच जाडा आहे, जरा बारीक व्हायचं होतं, मी खूपच बारीक आहे, थोडं जाडं व्हायचं होतं. या शरीराला किती 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 अशक्तपणा आहेत. हे नाही, ते नाही, हे कमी आहे, ते कमी आहे, खूप उणीव आहेत. पण येशू आम्हाला जे स्वर्गातलं गौरवी शरीर देईल त्यामध्ये कोणतीच उणीव नसेल, कोणतीच नाही. ते गौरवी शरीर मिळाल्यानंतर कोणी सांगणार नाही मी जरा तोकडा आहे, अजून जरा उंच व्हायचं होतं, मी जरा जास्त जाडा आहे, अजून थोडं बारीक व्हायचं होतं. नाही, ते गौरवी शरीर आहे, ते अविनाशी शरीर आहे. आणि तिथे म्हणजे स्वर्गात देवाच्या घरात आपण आत्म्यामध्ये अनंत काळ जिवंत राहणार आहोत. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूवर विश्वास ठेवा. आणि तुम्ही जर विश्वास ठेवलाच असेल तर या विश्वासामध्ये अजून दृढ व्हा, अजून मजबूत व्हा, कारण तोच आम्हाला पापांची क्षमा देतो, तोच आम्हाला आशीर्वादित जीवन देतो आणि तोच आम्हाला अनंत काळचं जीवन देतो. तो क्रूसावर मेला अशासाठी की आम्हाला पापांची क्षमा व्हावी, आणि तो मरणातून जिवंत झाला अशासाठी की आम्ही पण मेल्यानंतर आत्म्यामध्ये जिवंत व्हावे आणि अनंत काळ स्वर्गात देवाबरोबर जिवंत राहावे. हालेलुया. 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 आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.